मराठा आरक्षणाचा मागे पडत असलेला विषय मनोज जरांगे पाटलांमुळे पुन्हा एकदा प्रकाश झोतात आला। मराठा आरक्षणाचा पेटलेला विषय जरांगेंचं उपोषण या गोष्टींचीच गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती। अखेर सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर जरांगेंनी 9व्या दिवशी उपोषण मागे घेतलं। जरांगेंची वाटाघाटी करण्यात शिंदे सरकारला यश आलं असलं तरी दोन नेत्यांचा रोल यात एकदम महत्त्वाचा ठरला। अपक्ष आमदार बच्चू कडू आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे पुढे होऊन जरांगेंशी चर्चा करत होते, पण बच्चू कडू आणि धनंजय मुंडेंना पुढे करून शिंदेंनी दोन महत्त्वाच्या गोष्टी साध्य केल्यात। आता या कोणत्या आणि पुढे जाऊन त्याचे परिणाम काय होऊ शकतात जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत। मराठा आरक्षणासाठी राज्यात रान पेटलेला असतानाच राजकीय नेते मराठा आंदोलकांच्या निशाण्यावर होते। मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं चित्र होतं। पण कुठेतरी आता जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानं सरकारचं टेन्शन काही प्रमाणात तरी कमी झालंय। पण जरांगेंची मनधरणी करण्याचं मोठं श्रेय हे बच्चू कडू आणि धनंजय मुंडेंना जातं। शिष्टमंडळाआधी बच्चू कडू आंतरवाली सराटीत पोहोचले आणि याचा मोठा फायदा सरकारला झाला। बच्चू कडूंनी आंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटलांची थेट भेट घेतली। शिष्टमंडळ पोहोचण्याच्या आधीच बच्चू कडू आंतरवाली सराटीत पोहोचले होते। जवळजवळ 24 तास ते तिथं तळ ठोकून होते। जरांगेंशी सतत संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते। आता सर्वसामान्यांशी बोलण्यात, आंदोलन करताना हाताळण्यात बच्चू कडू पटाईत आणि हीच गोष्ट सरकारच्या पथ्यावर पडली। जरांगे कोणत्याही मंत्र्यांशी नीट चर्चा करायला तयार नव्हते, पण बच्चू कडू कुठेतरी जरांगेंशी संवाद साधण्यात यशस्वी झाले। शिष्टमंडळ पोहोचण्यापूर्वी बच्चू कडूंनी कुठेतरी एक पार्श्वभूमी तयार केली, वातावरण निर्मिती केली। निवृत्त न्यायमूर्तींनी जरांगेंशी 2-2.5 तास चर्चा केली। त्यावेळी एकीकडे 2 न्यायमूर्ती आणि दुसरीकडे बच्चू कडू असं चित्र होतं। त्यामुळे बच्चू कडूंना पुढे करून वाटाघाटी करणं शिंदे सरकारला साध्य झालं। आता जरांगेंची मुख्य मागणी पाहिली तर ते सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्यावं यासाठी आग्रही होते। खानदेश, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाकडे यापूर्वीच कुणबी प्रमाणपत्र आहेत। कोकणात कुणबी आणि मराठी वेगळेत आणि अनेकांकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत, पण मूळ प्रश्न होता तो मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा। आणि 50% जास्त आरक्षण नको, तर आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे यावर जरांगे आजही ठाम आहेत। पण जरांगेंच्या या मागणीला ओबीसी समाजाचा विरोध आहे। अतिरिक्त आरक्षण द्या पण ओबीसीतून नको, असं ओबीसी समाजाचं म्हणणं आहे। आता ओबीसी नेते छगन भुजबळांनीही हीच मागणी केली होती, मात्र ओबीसीतून आरक्षण मिळावं असं जरांगेंनी शिष्टमंडळाकडून कबूल करून घेतलं। आता चर्चेला उदय सामंत, अतुल सावे, संदीपान भुमरेंसारखे नेतेही होते, पण पुढे होऊन चर्चा कोण करत होतं तर ते होते धनंजय मुंडे। मुदतवाढीवरून धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यात शाब्दिक चकमकही झाली। मराठा आरक्षणाप्रश्नी राज्य सरकार गंभीर असून त्यासाठी डिसेंबरमध्ये विशेष अधिवेशन बोलव असं आश्वासन धनंजय मुंडे आणि त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळानं दिलं। पण जरांगे पाटील तरी देखील उपोषणावर ठामच होते। अखेर मुंडेंनी जरांगे पाटलांसमोर थेट हातच जोडले आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली। आता मुंडेंना पुढे करून शिंदे सरकारला काय मिळालं तर धनंजय मुंडे वंजारी आहेत। स्वतः ओबीसी असताना सरकारच्या वतीनं धनंजय मुंडेंनी जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या। आता ही गोष्ट भविष्यात वादग्रस्त ठरू शकते, कारण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजाचा विरोध आहे। उद्या जाऊन जर इतर ओबीसी नेत्यांनी सवाल केले तर शिंदेंऐवजी धनंजय मुंडेच कात्रीत सापडू शकतात। आता जरांगेंनी राज्य सरकारला सरसकट आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंतची वेळ दिली, तर शिष्टमंडळानं 2 जानेवारी पर्यंत वेळ मागितला होता। आता येत्या काळात मुंबईत आंदोलन उभं करण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय। शिवाय सरकारवर दबाव वाढवण्यासाठी साखळी उपोषण सुरूच ठेवणार असल्याचंही जरांगेंनी जाहीर केलंय। पण आता प्रश्न असा उपस्थित होतोय की शिष्टमंडळानं जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या खऱ्या, पण त्या मागण्या पूर्ण होऊ शकतील का? आणि झाल्यास तर ओबीसी समाजातून याला विरोध होऊन यावरून नवा वाद पेटेल का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, टीओडी मराठी, लोकांकडून लोकांसाठी।